गोल 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 फिरत जावं लागणार आहे आपल्याला दर्शनासाठी. हा शेवटचा पडाव आहे. गड झालेला आहे आणि शक्तिपुरा म्हटलं खरी सुरुवात. चला तर सुबक असं जसं त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जो देखावा उभा केला आहे तसा देखावा इथं फायबरच्या आर्ट वर्कमध्ये केलेला आहे. तसंच कॅनव्हास वर्क आहे. छान असं भव्य सजावट केलेली आहे गाभाऱ्यामध्ये. शंभू महादेवाची हुबेहूब प्रतिमा इथं उभी केलेली आहे. ह्या प्रतिमेच्या समोरच विराजमान आमचे धनराज यांचे कल्याणपुरीचे राजे गणपती बाप्पा मोरया. सुंदरशी गवळण आपल्या समोर सादर करते. लक्ष द्यायचं आहे. ती राधा. चला तर मित्रांनो गणरायाचं दर्शन घेऊया. गणरायाचं सुबक असं प्रतिकृती इथं गणरायाची आहे. छान अशी गोड प्रतिमा आहे गणपतीची. स्त्री असते आणि त्यांना लहान शंभर बोलत असतो. विषय ऐकायचा आहे. ही परीक्षेचे वेळेस कधी करत नाही. अरे कान्हा अरे कान्हा ही कान्हा मागे मागे फिरू नको. परक्या धनाची आशा मनी तू धरू नको. अरे कान्हा मागे मागे फिरू नको. परक्या धनाची आशा मनी धरू नको. पटणार नाही मी भेटणार नाही कान्हा. कारण नाद आहे मी दुसऱ्याची. नाद माझा करू नको. नाद माझा करू नको. अरे म्हणून ती राधा त्या कान्हाला म्हणते काय म्हणते बघा. हे तिला पाहून आणि उतावळा होऊन मी तुम्हाला म्हणत नाही ती राधा त्या कान्हाला म्हणते मी पहिली बारी शास्त्र शुद्ध पद्धतीने करणार आहे. या माझ्या बारीवर बुवाची बारी होणार आहे. आणि बुवा जर काय वायफळ बोलले तर बुवाच्या बारीनंतर माझी बारी आहे. कारण मी दीपाली शिंदे आहे. म्हणून नाद करू नका. जसं गाते तसं उत्तर देता आलं तर द्या, नाहीतर नाही दिलं तरी चालेल. शास्त्रानुसार पहिली बारी आहे माझी आणि तशीच तुम्ही करायची आहे. हे तिला पाहून आणि उतावळा हो. अरे रस्त्यात गाठायला लागला. तिला रस्त्यात गाठायला लागला. अरे तोंड फुटक्या माठाला. ही राधा म्हणजे किती त्रास देतोय हा कान्हा. अरे तोंड फुटक्या माठाला. तोंड फुटक्या माठाला. लोणी राधेचे चाटायला लागला. तोंड फुटक्या माठाला.